तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशनने तर केला. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.